नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, कशी तुम्ही बरे आहेत का? तर आज तुम्हाला मी खुश दिसायली. कशी दिसायली खरं सांग का? मी आज दवाखान्यातून जाऊन सलाईन लावून आली आज, तरी बी खुश आहे. मग तुम्ही सांगा कशामुळं? तर आज का नाही भीम 2 दिवसात उभा झाले. म्हणजे एका दिवसात भीम उभा झाले. संध्याकाळचे बरोबर 11 वाजले होते. ते हे काय म्हणतात त्याला, भीम म्हणतात का कॉलम? भीमच काय असन ते असन, हे कॉलम, मी कॉलम म्हणते. तर कॉलम उभा केलं संध्याकाळचे 11 वाजेपर्यंत. परवा दिवशी केले हे भीम उभा, कॉलम उभा. आणि आज तर काय इटाचा थर आणला. हे बघा, बघितलं का कसं आहे? आणि हे आमचे मालक कसं आहे? लय भारी. आणि आमचे मालक माझ्या जीवावर काम टाकून सोन्या गुन्ह्याला घेऊन पाळे घालायला गेलते. तर खरं सांगायचं म्हणलं तर सोन्या गुन्ह्याची ही माझ्या पुण्य. सोन्या गुन्ह्यावर आजूबी काम करून घेतात. म्हणते आता घरासाठी तरी तुम्ही थांबत जात जा, काम करीत जात जा. मालक ऐकतच नाहीत, सोन्या गुन्ह्याला घेतात, कामाला जातात. तेवढेच 1000 रुपये म्हणते बाजाराला. ह्यांचा दिवसभराचा रोज होता किती? 1000 रुपये. आणि इकडं आमचे रटान पैसे गेले, सगळं लेबर सांभाळायला मला लावलंय. तर चला तुम्हाला सगळं घर फिरवून धावते, हिंडवून नग फिरवून गॅलरीन कुठं अजून काय आहे चालत्या काय बी असू द्या. तुम्ही सांगा. हे बघा हे कसं आहे, कसं इथं या तुम्ही पुढे चला, आम्ही माग येते. हे बघा इटाचं बांधकाम, हितरलं ह्या रूमचं दार, हितरलं ह्या रूमचं दार, इथं पडदी टाकायची राहिली. मालकिनीची रूम, स्वयंपाकाची, ही आमची बेडरूम. म्हणजे वायले राहणार आहेत का काय तुम्ही माझ्यापासून? किचन रूम म्हणायची. ह्या बघा हे कसं आहे, ते नका दाखवू. हे बघा हे कशी बीत झाली या. एक नंबर. आता इकडे ह्यांना पाणी नाही भेटलं, ह्यांना पाणी नाही भेटलं ह्या कॉलमला. तर म्हणले आज काय ह्याला पाणी देऊ नका. एवढं बांधकाम केलंय, मिस्त्री आले, बांधकाम केलं. 5 वाजता त्यांना सुट्टी झाली. ते त्यांच्या गावाकडे गेले. आता त्या दिवशी सगळ्या ह्याच्यामध्ये लेकरं नाचत होते. आता माझ्या भावाचे लेकरं सगळ्या ह्याच्यात नाचत होते. ते पटांगण झालं होतं. तर आता जर बाबा ते जयंतीला गेले तर माजलगावला, ते महागारी हां 2 दिवस झाले की जयंतीला गेले. तर ती गेले जयंतीला, वापस आले. मग त्यांना पटांगण कुठं गेलं? उड्या मारायचं होतं, ते पटांगण कुठं गेलं? तर बघा भांडे घासायचं केलं. चला दाखवत द्या. अजून इथं भांडे घासायचं, इथून अशी बीत घ्यायची. का हे पटांगण ठुरलेलं आहे आपल्याला बाहेर हिंडायला महाग. तर एवढी जागा खिडक्यात उजेड पडायला, एवढी जागा आम्ही शिल्लक ठुली. इथं कोण थुकलं की माय कचवड्यान तसलं, त्या थोक्याचं किसन येते ती चालू पुढं कायची तसलं चालायचं. बघा हे कसं आहे, आपल्या जाग्यामध्ये सगळं बांधकाम. कोणाला काय म्हणतात, दुसऱ्याला त्रास बी नाही, आपल्याला बी त्रास नाही, स्वतःचं आपलं आपण काम. तर ह्यावं काही इकडून एवढी सांद राहिली. हां तर कॉलम भिजवायचा राग आला की मला रागच येत नाही. तर कसलं झालंय बघा, व्हायला लागलंय हळूहळू. माहिती का, कुणी म्हणतंय ह्याची पुण्य आहे, कुणी म्हणतंय त्याची पुण्य आहे, कुणी काय म्हणतंय. पण आमची पुण्य ही सोन्या गुन्हे आहेत, है ना. तर आता हा काही भीत सकाळून बांधली आणि हे दुपारून झालं. तर ह्या 2-3 भीती, ह्या 3 भीती, ही 1-2, ही 1-2, ह्या 3 सकाळून झाल्यात. 1-2-3 त्या दुपारून झाल्यात. कॉलमला काय पाणी नाही भेटायला. 3रा दिवस निघलाय, कालच पाणी, परवा दिवशी. कॉलमची क्वालिटी सांगा मला कशी. हो कॉलमची क्वालिटी सांगा, कॉलमची क्वालिटी. त्याला तुम्हाला धावते आज सांग. ते दाव ते देव. हे काय दिसतात सगळे नाही काय, एक जवळून दाव ना म्हणजे क्वालिटी. हे काय ह्या बघा हाताने भरलेत, हाताने लेकराने माझ्या. हो का त्या कॅरीबॅग टाकल्या त्याच्यामध्ये पाण्यासाठी. इकडून सफाई दाव ना पली. हे काय सफाई दाखवलं की हे काय दिसतं की सफाई आहे की बरोबर आहे की दिसायला लागलं. युटाला बका बका टाकले त्या माणसाने. अजून आलते हा डबल ते त्याला उचललं की बघितलं ना का तुम्हाला.
त्यांना म्हणलं होतं मी हे आणा म्हणून, दुसऱ्या इटा त्यांनी नाहीत ना आणल्या. उद्याच्याला एवढं आणि तेवढं ह्याच्यामध्ये निघून ते जाते. आहेत अजून ते बी 2000 आहेत ना. हा. उद्याला भागते त्यांचे. उद्याच्याला बघत पण हे इकडे इटा अजून पुन्हा तिकडे न्यावं लागत त्यांना पलीकडे. नाही आता एवढंच भागते हे ह्याला करावं लागते ना. आता हिच्या खिडकी टाकून लगेच हे करते ना. काय करते ही खिडकी टाकणार आता उद्याला. काय कसं कसं आहे वाय घर बांधूस तर मला नाही समजणार. काहीच कळणार झालं. तर माहिती आहे का, पूर्ण ब्लॉग बघत राहा कसं कसं होते. रोज येईन ते माझा ब्लॉग बघत राहा. म्हणजे कसं कसं मी बांधायले, कसं कसं काय करायला लागले तुम्हाला माहिती आहे का. की हे बी मला बी आठवण राहणार आहे, मी हे काम केलेलं, बांधकाम केलेलं. मी मागं पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी जरी गेलं ना तरी हे व्हिडिओ मी रिपीट करून बघणार म्हणलं की बघणार. सांगा म्हणा कुठं हुकलं चुकलं. हो कुठं हुकलं चुकलं तर सांगत जा. इथं खिडकी आहे बघा, इथं खिडकी टाकायची म्हणून काय केलंय धरावं असं. बोट दिसत का तुमच्या. हे इथं खिडकी टाकायची म्हणून हे पीस ठुलाय. आता ही आपल्या शेजाऱ्याची भीत आहे, त्यांनी इकडं तोंड करून बांधली या. तर मग आपल्याला ह्यांचा इतके जर समजा जवळून बांधला असतं तर आपल्याला काहीच फायदा झाला नसता. आपल्या घरात उजेड नसतात, काहीच नसतं. तिकडं इकडं अंधार झाला असता. त्या अंधारामुळं ते मिस्त्री म्हणले की एवढं करा. आम्ही पहिल्या घराला इतकं ठुलं होती, आम्ही सांग ती दिसती का एवढी या फळी एवढी. आता तर जास्त ठेवली. आता त्याच्यापेक्षा जास्त ठुली. मी आता मालकाला म्हणलो होतं माय मालक कसलं तर आहेत तुम्ही इकडे साईडला कडीला बांधून घ्या. आता ते म्हणले तसं नाही म्हणे, तसं नाही करायचं, उजेड पडायचं नाही म्हणजे, हवा किंवा यायची नाही. आता काय माहिती ह्यांच्या भिताडीने हवा मधात येते का, तिकडून धडकून तिकडे जाते. धडकून तिकडे जाते. इथे खिडकी आहे, खिडकी केवढी बायकी एवढीशी बारकुशी आहे. हिथून हितवर अशी तिथवर लावल्यावर दाव का अंदाज माहिती सांगा. मग अंदाज सांगायला ना त्यांना. मग लावल्यावर तर मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे की. पण माहिती का काय व्हायला लागले, ऊन पडायला लागले मरणाचं. आणि उन्हात थोडं जरी हिंडायला आलं का नाही ते तरी काय व्हायला लागले, आता म्हणू का नाही ते काय कळा नाही, पण तरी पण म्हणते उन्हाळी लागायला लागली या. तर ज्या भावाला किंवा बहिणीला उन्हाळीसाठी जर काय औषध माहिती असलं तर मला कमेंटमध्ये सांगा. तुमचं लय उपकार होते माझ्यावर. वाट बघ. हां उपकार होते माझ्यावर. तर मला तेवढं सांगा. चला दुसरं तुम्हाला माहिती देते. तेवढं माहिती फजिती व्हायली होती तरी माहिती का मला, तेवढी फजिती व्हायली होती तरी मी काय केलंय, वाळू चालली आहे. तुम्ही कामाला गेलात, लेकर तिकडे होते आणि मग मला काहीच करता येईना. गपचूप वाळू मी चालले. पुन्हा मग लेकर आले आणि त्यांनी गेले तिकडून फोटो काढा, इकडे इथून नका काढू. मला माहिती फोटो काढायला म्हणून तुम्ही इकडे या. हो का इथे खिडकी इथून फार हितवर कॉलम पाणी नाही टाकलं तर गार लागत आहे. असं चिटकून बसावं वाटतं ह्याला गार. इथे खिडकी आहे, इथून वर खिडकी. आपल्याला कटाळा आला की हे भांडे वासनं घासायला इथं आहे म्हणून. हो का इथं चप्पल मी चप्पल हुडकून नेले. झालं का पायाने चप्पल. कुठं आहे भांडे घासायचे. हे काय हे भांडे घासायचे गॅलरी का. गॅलरी बघा एवढी. इथून असं इथून जेव्हा काय अशी एक हे काय इथून एक अशी तिथून इथवर भीत घ्यायची अशी इथवर. मग आहेच की एक भीत. आहे का हे इथून राहिला कुठं राहिला असं कोणाचा. हे चेंबर कुठे चेंबर. काय चंबूर हे चेंबर किचनचं चेंबर. ह्याच्यात पाईप पांबायचा इथून असा तिथून तर ये या इकडे. तिथं केलाय किचनचा दरवाजा डबल. किचनचा दरवाजा किचनचा दरवाजा. किचनचा घरा खिडकी काय नाही झाला नाही. असं का ह्याला नाही खिडकी. तर इथं माहिती काय रे, तर ते मिस्त्री म्हणतो ते तिकडून किती 4चा का 9चा वाल काय असते का, इथं 4चाच वाल घ्यावा लागतो. तिकडून दरवाजा यायला लागलाय. मग तिथं दरवाजा तिथं व्हायला लागले, इथून इतक्या दरवाजा व्हायला लागलाय. आणि हे इकडून कसं करायचं, इकडून 4चाच वाल म्हणजे एका भीतीला येते. या द्या मग काय करावं. मग ते तुम्हाला म्हणत होते मग मी तुम्ही इथं नाही तर कसं काय करावं मला काय कळायला नव्हतं. नाही तिथं तुझ्यापाशी अंतर कमी पडायला दरवाजाला म्हणून. तिथं अंतर कमी पडतोय म्हणजे दरवाजाला. त्याच्यामुळे म्हणलं घ्या मग काय आता अडचण आहे. तुम्ही त्यांना बोलला होता. त्यांनी मला सांगितलं होतं. तर म्हणून त्याचा दरवाजा इकडे मग ते एकच भीम दोघाच्या मधात. हो का एवढी वाळू चाळली आहे. लय चाळलीस तू. मी नाही एवढी चाळली, मी थोडी चाळली होती. त्याच्यात अर्धी मी चाळली असेल. मग लेकर आले भडा 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 हे केलं. मगाची सगळी संपली मी आणून टाकलेली. मग त्याच्यावर 2 गारे झाली की. अरे बापरे.
ते अजून चाळावं लागतं उद्या. आता इकडं आणून ये. हजारी ते रोड आहे का ते रोड उद्या एकदा हात मारू त्याच्यावर कशाला भरून टाकायचं डबल एकदा. इकडे टाकायचं इथं शीत टाकायचं नाही, हं. चाळायचं डबल त्याला एकदा. नाही न काय नाही एवढं मोठी वाळू गेली, ओली वाळू त्याच्यामध्ये गेलेली मोठी. खरं म्हणते हं. मग इकडून तोंड करून तिकडे चालायचं इकडे ओढायला ये. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांग का, हं. मिस्त्री म्हणले ताई कात्या आणा, हं. कात्या आणा म्हणल्यावर मग मी काय केलं, हो म्हणलं पोराला कात्या, ती त्या संगम गेलता हं. वडवणीला, हं. तर संगमला म्हणलं संगम कात्या आण. हो काय कात्या ह्याला, ते कशाला तरी लागतं. हो काय अहो कशाला तरी लागते नाही. मग काय झालं माहिती आहे का, ते कात्या आणा म्हणलं, म्हणलं संगम हॅलो संगम, हा बोल की आई, म्हणलं कात्या आण. ते म्हणतो भांडे घासायचा काय, त्यानं आणले का 2-4 त्याला माहितीच नाही. म्हणलं भांडे घासायचं नाही, दाव्यावणी असतंय ते बांधायचं, ते आण. हा मला बरोबर बरोबर म्हणल्यावर ह्या बघा हे आणला, हे कात्या 5 बंडल आणले. त्यांचा काहीच उपयोग नाही आता सध्या. पण आता सध्या काय होता, उद्या होता नाही गरज त्याची, आज गरज नव्हती ना त्याची. हा काट्या हे बांधून हे बोरी हे काय तिथं हात लावणार आहे. कुठं, आता ह्याच्या जेवढा येईल ते थर घेते ना, हा पुन्हा इथं काट्या लावते तर पुन्हा ते वरचं बांधकाम करते. खिडकी तेवढ्या थरावर टाकतात काय मग. काय करते काय नाही आता घेते ना तर तेवढं टाकते. ते काय कमी आहे काय ते? 5 फूट उंच आहे. हो 5 फूटच राहिले का नाही? तिथे एक टाकते सेंटरला, तिथे एक टाकते. कसं आलंय ते, ते प्लॉट भरायची होती की म्हणून. प्लॉट आता कोण त्याचं हे काळजीच करीन ना, आपणच काय येणं घ्या. नाही पण त्या भाऊचा फोन म्हणले होते जाता जाता आज भरायचं आहे, मग काय झालं मग. काय म्हणले उद्या भरून देऊ म्हणलं. 4-5 दिवस व्हायला ना त्याला आज इकडं खोलायलाच गडबड केली. राहू दिला असतं एक दिवस, तर पाणी मारलं असतं तर जमलं नसतं होय. काय त्याचं ठेवत असतं पाणी लागेल का ते? कशाला, असं तर राहून पाणी मारायचं सगळं त्याच्यात हां पाणी मारायचं त्याला, पडल्याशिवाय पाणी कसं मारतं? पाणी मारायचं आणि हे व्हायचं माहिती का. तू पाणी मारायला हा सकाळी पाणी मारलं त्याला पाणी मारू दिलं नाही ना मिस्टर. पलीकडे आता लयच पांढरा झाला हो मला, लयच कसं तरी वाटेल मालक. ते बघा ना किती पांढरा दिसायला, पांढरे नसतेच पडतो मालक. आता उद्याच्याला आले हा एक बांधकाम करते. तर आमचं घर कसं बांधायचं चालू आहे ते कमेंटमध्ये सांगा. काय चुकलं उकलं पण सांगा. आज कसा अवतार झाला माझा बघा. करून आणखी जाय. चहा पिण्यामुळेच उन्हाळा लागली काय की असं वाटेल. आणि ते मालकाला चहा का म्हणून आलं, चहा रानात चाललं, चहा दुपार आले, चहा कवा बी चहाच मागते. या इटा कशा आहेत तर सांगा कमेंटमध्ये बघा. इटा भाजलेल्या आहेत का कशा आहेत तर. एखादी इट लहान मोठी यायला लागली. या हो हो कसं आहे बघा. तेव्हा का ती चौकट त्याची खाली टाकली आहे मालक. जमते का तशी. उद्या उभं राहीन का परत दिवशी रविवारी सुट्टीवर. काय दळण अडकून बसलंय, अर्धच अडकलंय. लाईट आली पण त्याचा मालकच कुठे गेलंय. अर्ध राहिलेलं तरी आणायचं ना मग. नाही ना स्वयंपाका पुरतं की नाही, उगाच थोडं इतकं पडलंय बाकी अडकून बसलंय. बघू दे थांब तर संगम कुठं, संगमला बोलव इकडं. काढवण करतो. संगमला बोलव, तुला सांगते मी. भाकरी झाल्यात का? दळण गिरणी जाईन, भाकरी कशा होत्या ना आता बरं झालं दळण तिकडे ठेवायचं आणि भाकरी इकडे. आव